निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्याने राज्यासह देशभरातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे येत असतात। तर बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहरातील जिजाऊ भक्त आपापल्या भागातून सामाजिक देखावे सिंदखेड राजा येथे जातात। खामगाव येथील राजमाता मा साहेब जिजाऊ भक्तांनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त खामगाव ते सिंदखेड राजा संस्कार ज्योत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार राजमातांचे संस्कार कार्य विचार घरापर्यंत पोहोचावेत या हेतूने जिजाऊ अहिल्या सावित्री संस्कार ज्योत यात्रेची छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिजामाता यांच्या प्रतिमा तसेच त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आमदार आकाश पुणकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून यात्रेला सुरुवात करण्यात आली। विश्वमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा 12 जानेवारी 2024 रोजी जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशभरात अतिशय आनंदोत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे। मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा हे जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थळ आहे आणि आम्ही सर्व जिल्हावासी या ठिकाणी भाग्यवान आहोत की बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जिथे जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी वास्तव्यास आहोत। याच उद्देशाने राजमाता जिजाऊ मासाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या आयुष्यात लोकहिताकरता, समाजहिताकरता, स्वराज्याकरता आणि ज्या स्वराज्याच्या संकल्पनेतून जे लोकहिताचं कार्य केलं, लोकजागृती केली, लोक चळवळी चालवल्या आणि लोकांना या ठिकाणी निर्भीड या ठिकाणी जीवन जगण्याचा त्या ठिकाणी त्यांना उपदेश दिला। हाच संस्कार, त्यांचा हाच संस्कार यापुढेही तेवत राहो, हाच संदेश या संस्कार ज्योत यात्रेच्या माध्यमातून आम्ही घराघरापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा मानस या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि ही राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री संस्कार ज्योत यात्रा खामगाव शहरातून अमलापूर, चिखली, देऊळगाव राजा मार्गे त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थळी या ठिकाणी जी ज्योत प्रज्वलित करण्यात आलेली आहे, ही ज्योत जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळी समर्पित होणार आहे आणि हे समर्पण त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय कार्य हे आम्ही घराघरापर्यंत या संस्कार ज्योत यात्रेच्या माध्यमातून पोहोचू हा विश्वास आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।